नमस्कार. मी बी के गोंडाळ, सहाय्यक शिक्षक, माध्यमिक विद्यालय जुहाटी, तालुका राजापूर. आमच्या कोकण भूमीत सध्या मुसळधार आणि मनमुराद पाऊस कोसळत आहे. पावसाच्या या आल्हाददायक चैतन्यमय हिरव्यागार वातावरणात आपले मनपूर्वक स्वागत. प्रभानवल्ली बालसाहित्य समूह, मुक्काम पोस्ट प्रभानवल्ली, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी या समूहातील बालकांच्या या स्वरचित कविता मी आपणासमोर सादर करतोय. या समूहाच्या मार्गदर्शिका आहेत सौ प्रिया जयराज मांडवकर, पदवीधर शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रभानवल्ली, तालुका लांजा. मित्रहो, घडणाऱ्या बालवयातच पुस्तक मैत्री व्हावी आणि संस्काराची शिदोरी घेऊन आपल्या भविष्याच्या दिशेने अंकुरणारी बालमने प्रकाशयात्री व्हावीत या इवल्याशा आशेने इवलीशी मने शोधत आपल्या बालदोस्तांना जीवनाच्या अक्षरमालिकेत प्रवेश करताना बालमनातील काव्यपुष्प जपण्याच्या हेतूने आणि आपले शिक्षकी मन नव्या बालजगतात शोधताना त्यांच्या शिक्षिका सौ प्रिया मांडवकर यांनी केलेला हा आगळा वेगळा आणि आम्हा शिक्षकांसाठी आदर्शवत व अनुकरणीय उपक्रम प्रयत्न. या बालदोस्तांचे आणि सौ मांडवकर यांचे सुरुवातीलाच मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या समूहातील बालकांच्या कविता आपणासमोर सादर करतोय. कविता पहिली आहे. कवितेचं नाव युद्ध नको बुद्ध हवे. जगाला तारक आहे धम्म गौतम बुद्धाचा. जगाला तारक आहे धम्म गौतम बुद्धाचा. बुद्ध विचारानेच होईल उद्धार मानव जातीचा. बुद्ध सदैव म्हणायचे युद्ध दुःखदायी असते, त्याने विजय नाही दुःखच पदरी पडते. एका छोट्याशा कारणावरून जगात युद्ध होतात, पण त्याच युद्धामुळे हजारो बांगड्या फुटतात. म्हणून बोलते दुनिया नको आमास युद्ध. म्हणून बोलते दुनिया नको आमास युद्ध, पण जगाला तारणारे हवे आम्हाला बुद्ध. श्रुतिक सुशांत प्रभुलकर. पुढची कविता आहे मदत. कोरोनामुळे आज माणुसकी हरवली आहे, चला तिला साऱ्याने शोधूया. संकटात आहे मानवजात, चला मदतीचा हात देऊया. ज्याला जमेल तशी प्रत्येकाने थोडीशी मदत करत राहा आणि देव दगडात शोधणाऱ्यानो त्याला माणसात शोधून पहा. अरे मानव हीच खरी ईश्वर सेवा असते. दुसऱ्याची मदत सदैव करावी, त्यातून अनोखेच सुख मिळते. प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगतो, कधीतरी दुसऱ्यासाठी जगावे. प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगतो, कधीतरी दुसऱ्यासाठी जगावे. गरजूंना मदत करून आपण इतरांपेक्षा स्वतःला वेगळे बनवावे. श्रुतिक सुशांत प्रभुलकर. पुढची कविता बाप. बाप म्हटल्यावर कठोर माणूस ही उपमा साऱ्याने दिली. खरे रूप न ओळखता बापाची खोटी ओळखच स्वीकारली. बाप असतो नारळासारखा बाहेरून कठोर आतून मऊ, म्हणूनच न सांगताही मुलांना आणतो रोज खाऊ. संकट
येतात त्याच्या मुलांवर खंबीर होऊन एकटा झुंजतो. म्हणूनच मोठ्या संकटात आईऐवजी बाप आठवतो. आपण पास झाल्यावर आधी आईला जाऊन सांगतो. बाप मात्र आनंदाने साऱ्या गावात मिठाई वाटतो. श्रुतिक सुशांत प्रभुलकर. पुढची कविता. शिवबा. एक जाणता राजा. पराक्रमी तो थोर राजा, त्याने घडविला इतिहास. मुजरा माझा शूर पराक्रमी शिवबास. जाणले होते त्याने पाण्यातून धोका महाराष्ट्रास. म्हणून आरमार स्थापन करून वाचवले स्वराज्यासह भारतास. अनमोल विचार त्याचे तारक या समाजास. त्याच्या विचारानेच बनवले महात्मा ज्योतिबास. दूरदृष्टी त्याची आज उपयोगी आली भारतास. म्हणूनच सारे म्हणतात जाणता राजा शिवबास. श्रुतिक सुशांत प्रभुलकर. ममता आईची. या झोपडीत माझ्या ममता तिची असावी. भिकारी झालो तरी चालेल, पण आई मात्र असावी. महाल असो वा झोपडी सारे इथे व्यर्थ आहे. स्वर्ग असतो तिथे जिथे आईची ममता आहे. श्रीमंत ही सुखी नसतो ज्याच्याजवळ आई नसते. जिथे असते आईची ममता तिथे नेहमी सुख नांदते. प्रत्येक व्यक्ती ही स्वतःसाठी जगत असते, पण आई मात्र नेहमी तिच्या मुलासाठी जगते. श्रुतिक सुशांत प्रभुलकर. जाती व्यवस्थेत माणूस हरवलाय. पुढची कविता. जाती व्यवस्थेत माणूस हरवलाय. लोक भविष्याचा विचार करतात, पण मी भूतकाळाचा विचार करतोय. बिना जाती धर्माचे ते जीवन किती सुंदर असेल ते स्वप्न पाहतोय. आज माणूस म्हणून नाही तर जातीवरून ओळखला जातोय. जाती व्यवस्थेने वाट लावली आहे. रक्त एक असून त्यात भेदभाव दिसतोय. रक्त ही समान, शरीर ही समान. लोकांना काय त्यात वेगळेपणा वाटतोय. आज माणूस हरवलाय जाती धर्मामुळे. म्हणून मी जगात माणूस आहे का शोधतोय. जिथे तिथे एकमेकाला माणूस. आज तुझा धर्म कोणता हे विचारतोय. जिथे जावे तिथे एकमेकाला माणूस. आज तुझा धर्म कोणता हे विचारतोय. अरे मानवा, धर्म संघटित राहण्यासाठी असतो, फूट पाडण्यासाठी नाही. हे का तू विसरतोय. श्रुतिक सुशांत प्रभुलकर. कथा आजच्या स्त्रीची. पुढची कविता. आज फुलं आणि स्त्री मला. आज फुलं आणि स्त्री मला दोन्ही समानच वाटतात. कारण समाज जसा सहज तोडतो फुलाला, तसेच समाजातील लोक स्त्रियांवर बलात्कार करतात. अरे आसिफसारख्या त्या चिमुकलीला आपले नाजूक अवयव कोणते हे माहीत नसतात आणि त्या चिमुकल्या मुलीला समाजात 17 जण बलात्कार करून मारून टाकतात. या समाजात खूप मानतात देवाला, पण जेव्हा मंदिरात बलात्कार होतात तेव्हा फार मोठा प्रश्न पडतो मला. त्यावेळी देव कुठे लपलेले असतात.
समाजातील लोक शिवाजीला डोक्यावर घेऊन खूप फिरवतात, पण खरं सांगतो, जर डोक्यात शिवाजी घेतला तर पाहूया समाजात बलात्कार कसे घडतात. श्रुतिक सुशांत प्रभुलकर. माझे गाव. गाव हा शब्द ऐकला की अंगावर शहारा येतो. गाव हा शब्द ऐकला की अंगावर शहारा येतो. डोळे आपोआप बंद होतात आणि माझा गाव मला दिसतो. तोच अविस्मरणीय माझा गाव, ज्यात मी लहानाचा मोठा झालो. जीवन कसे जगावे मानवाने ते मी माझ्या गावात शिकलो. ऐतिहासिक वारशाने नटलेली भूमी शिवसंभाच्या पावलाने पावन झाली. मुचकुंदी ऋषीचा निवास इथे, सारी धरणी त्याने आनंदी. निसर्ग सौंदर्य पाहून त्याचे साऱ्यांचे डोळे दिपून जातात. निसर्ग सौंदर्य पाहून त्याचे साऱ्यांचे डोळे दिपून जातात. त्याचे वातावरण अपरंपार आहे. इथे येऊन रोगीही बरे होतात. इथे येऊन रोगीही बरे होतात. श्रुतिक सुशांत प्रभुलकर. पुढची कविता आहे पावसाळा. पुढची कविता आहे पावसाळा. डोळे प्रसन्न होतात पावसाळ्यात निसर्ग पाहून. डोळे प्रसन्न होतात पावसाळ्यात निसर्ग पाहून. ते सौंदर्य पाहताच मन जाते आनंदी होऊन. पावसाळा हा ऋतू खरंच खूप अनोखा आहे. पावसाळा ऋतू खरंच अनोखा आहे. पावसाळा आहे म्हणूनच सृष्टीत समतोल आहे. पावसाळा फक्त पाऊस नाही. पावसाळा फक्त पाऊस नाही तर आनंद व उत्साह घेऊन येतो. आणि या सृष्टीला पावसाळा समृद्ध करून टाकतो. जिथे जातो तिथे पाऊस सुख शांती पेरत जातो. जिथे जातो तिथे पाऊस सुख शांती पेरत जातो. जाता जाता शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळा सोनं उगवून जातो. सोनं उगवून जातो. सुशांत प्रभुलकर. सैनिक हो तुमच्यासाठी. सैनिक हो तुमच्यासाठी. तिरंग्याचा शान मातृभूमीची ओळख आहे. तिरंग्याचा शान मातृभूमीची ओळख आहे. भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आहात सैनिक तुम्ही या देशाचे सदैव रक्षण करती. या जनतेचे देशासाठी अर्पण करतात तुम्ही आपला देहप्राण. आम्हाला वाटतो तुमचा अभिमान. तो स्वाभिमानी देशप्रेमी तो राणा. क्रांती सूर्य झळकतो हिंदुस्थानचा पाणा. भूकतान विसरून लढतो शत्रूशी. म्हणूनच घेऊ शकतो झोप आपण सुखाची. ध्वज तिरंगा आमचा देशाची शान. ध्वज तिरंगा आमचा देशाची शान. सैनिक हाच तिरंगा देशाचा सन्मान. स्वतःचे जीवन विसरून बलिदान देतो. स्वतःचे जीवन विसरून बलिदान देतो तोच खरा भारतीय सैनिक असतो. श्वेता राजन जाधव. माझ्या आठवणीतील बाप. सोपं नसतं हो कधी कुटुंबाचा बाप होणं. चेहऱ्यावर आनंद ठेवून परिस्थितीचं ओझं वाहणं. सोपं नसतं हो कधी कुटुंबाचा बाप होणं. चेहऱ्यावर आनंद ठेवून परिस्थितीचं ओझं वाहणं. कधी ओरडतात, कधी रागवतात, मन मनाने जवळ घेत असतात. आपल्याच विचारांना स्वप्न मानतात. मुलांच्या आनंदात सुख शोधतात. असंख्य विचार असे मनात असते त्यांना कुटुंबाची काळजी. असंख्य विचार असे मनात असते कुटुंबाची काळजी. लढे एकटा संकटाशी सामना.
होऊन पावन खिंडीतील बाजी. असतो बाप समयीतील तेलवात, असतो बाप समयीतील तेलवात, कुटुंबासाठी जगत राहतो क्षणाक्षणाला. स्वतः दिवसभर राबून तो आधार देतो मनामनाला. मुलांसाठी पूर्ण आयुष्य झिजवून कोरीच त्याच्या नशिबाची डायरी. म्हणून पाहावी लागते त्याला म्हातारपणी त्या वृद्धाश्रमाची पायरी. रानात राब राब राबला पण कधीच नाही थांबला. त्याने प्रत्येक थेंब गाळला पण कधीच नाही थांबला. सोपं नसतं हो कधी, सोपं नसतं हो कधी कुटुंबाचा बाप होणं, कुटुंबात बाप होणं. श्वेता राजन जाधव. सन्मान करूया नारीचा. पुढची कविता आहे सन्मान करूया नारीचा. स्त्री असते वंशाची एक ज्योत, स्त्री असते वंशाची एक ज्योत. करते माया, करते माया असते ममतेचा स्रोत. स्त्री जीवनाची असते पहिली गुरु, तिच्या गर्भात झाले आयुष्य सुरू. स्त्री तुझ्या मनात रुजू दे हिम्मत, स्त्री तुझ्या मनात रुजू दे हिम्मत. जगाला कळू दे नारी शक्तीची किंमत. तिच्या अस्तित्वाने फुलले हे अंगण, देत असते ती चार भिंतींना घरपण. स्त्रीच नातं जपणारी, ती आनंदात राहणारी, अन्नपूर्णा होऊन ती घरट्यात राबणारी. जिजाऊने तो राजा शिवछत्रपती घडवला, जिजाऊने तो राजा शिवछत्रपती घडवला. तो झाशीचा किल्ला लक्ष्मीबाईने लढविला. करत राहा तुम्ही महिलांचा सन्मान, साजरा होईल तो जागतिक महिला दिन. करत राहा तुम्ही महिलांचा सन्मान, साजरा होईल तो जागतिक महिला दिन. कर्तृत्व यशाची उंच ती करा झालर, कर्तृत्व यशाची उंच ती करा झालर. नारी शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. श्वेता राजन जाधव. मैत्री जपताना. मैत्री असावी फुलासारखी नेहमी फुलत राहणारी, मैत्री असावी मैत्री नसावी काट्यासारखी सतत टोचत राहणारी. मैत्री असावी फुलासारखी नेहमी फुलत राहणारी, मैत्री नसावी काट्यासारखी सतत टोचत राहणारी. मैत्री नसावी समुद्रासारखी अफाटपणे वाहणारी, मैत्री नसावी नदीसारखी सतत मार्ग शोधणारी. मैत्री असावी पर्वतासारखी कायम अजिंक्य असणारी, मैत्री नसावी वाळूसारखी झटकन उडून जाणारी. मैत्री असावी अशी, मैत्री असावी अशी आयुष्यभर साथ देणारी, दूर झालो तरीही कधीच वेगळी न होणारी, कधीच वेगळी न होणारी. श्वेता राजन जाधव. करूया स्वागत स्त्री जन्माचे. आला सोन्याचा दिन, आला सोन्याचा दिन, मनी आनंद मावेना. कन्या रत्न आले घरी, वाटू मिठाई साऱ्यांना. पहिला घास ती आईकडून खाते, तिचा हात धरून ती पहिलं पाऊल टाकते. जन्म घेतला स्त्रीचा आली माझ्या अंगणी, उजळले घरदार तिने, लेक ती नभाची चांदणी. लेक लाडकी बापाची त्यांची शान आणि मान, जपे तिला तो तळहातावरी त्यांचा जीव की प्राण. एक दिवस अचानक ती मोठी होऊन जाते. आई तू दमलीस का ग, आई तू दमलीस का ग, हळूच तिला विचारते. जन्म घे तू नव्याने, कर कल्याण जीवनाचे,
जन्म घे तू नव्याने, कर कल्याण जीवनाचे, असे लाभले प्रत्येक प्रेमाचे. स्वागत करूया स्त्री जन्माचे, स्वागत करूया स्त्री जन्माचे. श्वेता राजन जाधव. पुढची कविता. जगायचं थोडं राहून गेलं. आज थोडं मनात साठवून आठवणींनी दुकान थाटलंय. आज थोडं मनात साठवून आठवणीने दुकान थाटलंय. मरता मरता सहज समजलं जगणं आपलं राहून गेलंय. जीवनात नागमोडी वळणाना खूप वेळा मी असं पाहिलंय. मरता मरता सहज समजलंय जगणं आपलं राहून गेलंय. जगायचं होते काही क्षण, जगायचे होते काही क्षण, ते जगायचे राहून गेले. मरता मरता सहज समजलं जगणं आपलं राहून गेलं. शेवटच्या श्वासात डोळ्यासमोर जीवन सार हे राहून गेलंय. मरता मरता सहज समजलं जगणं आपलं राहून गेलंय. आज कधी नव्हे ते सारं, आज कधी नव्हे ते सारं गाव मला पाहून गेलंय. मरता मरता सहज समजलंय जगणं आपलं राहून गेलंय, जगणं आपलं राहून गेलंय. श्वेता राजन जाधव. पुढची कविता. माझी ताई. मायेचे साजूक तूप आईचं दुसरं रूप. मायेचं साजूक सूप, मायेचं साजूक तूप आईचं दुसरं रूप. कधी मन जपणारी, कधी कान धरणारी, कधी मन जपणारी, कधी कान धरणारी. काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक. कधी बचावाची ढाळ, कधी बचावाची ढाल, कधी मायेची शाल. माझ्या ताईची माया घरावर धरी छाया. माझ्या ताईची माया घरावर धरी छाया. मिळो सुख समाधान, मिळो सुख समाधान, हीच इच्छा मनोमन, हीच इच्छा मनोमन. श्वेता जाधव. अष्टाक्षरी काव्य. कविता आहे संसार. जन्म लाभला मानवा करे सुखाचा संसार. जन्म लाभला मानवा करे सुखाचा संसार. दिन रात सुख दुःख शोभे जीवनाचे सार. चाके दोन्ही रथाची, पती पत्नी जोडीदार. क्षण प्रत्येक जगती जणू दोघे भागीदार. परंपरा कुटुंबाची प्रत्येकास अधिकार. हात हातात घेऊन संकटाला प्रतिकार. पाया भक्कम करून उभा राहतो संसार. पाया भक्कम करून उभा राहतो संसार. नवी आशा नवी दिशा, गुण गौरव प्रसार. प्रेम स्नेह आशीर्वाद, प्रेम स्नेह आशीर्वाद. बहरते घरादार, बहरते घरदार. देती थाया, देती धाया. घेती माया, आनंद हा भरदार. श्वेता राजन जाधव. पाणी. पाणी म्हणजे जीवन आहे, त्याचा जपून वापर करा मुलांनो, जपून वापर करा. औषध घ्यायला पाणी हवे, जेवणालाही पाणी हवे. खेळून झाले की पाणी हवे, पिण्यासाठी पाणी हवे. जपून वापर करा मुलांनो, जपून वापर करा. प्रत्येक थेंब या पाण्याचा जीवन देई संजीवाना. प्रत्येक थेंब या पाण्याचा जीवन देई सजीवाना. फळ फुले झाडे फुलती, माणसाला ही जीवन देते. अशी महती या पाण्याची, पाणी म्हणजे जीवन आहे. जपून वापर करा मुलांनो, जपून वापर करा. श्वेता जाधव. मैत्री असावी, मैत्री असावी फुलासारखी नेहमी फुलत राहणारी. मैत्री नसावी काट्यासारखी सतत टोचत जाणारी. मैत्री असावी समुद्रासारखी अफाटपणे वाहणारी.
मैत्री नसावी नदीसारखी सतत मार्ग बदलणारी. मैत्री असावी पर्वतासारखी नेहमी अजिंक्य राहणारी. मैत्री नसावी वाळूसारखी पटकन उडून जाणारी. मैत्री असावी अशी की आयुष्यभर साथ देणारी. दूर झालो तरी कधी वेगळी न होणारी. श्वेता जाधव. बालपणातील शाळेतल्या आठवणी. कवितेचं नाव आहे बालपणातील शाळेतल्या आठवणी. शाळेपासून थोडा दूर घरी जायचा रस्ता. शाळेपासून थोडा दूर घरी जायचा रस्ता. दप्तर घेऊन पाठीवरती वेळ घालवला हसता खेळता. कुणी होते हुशार होते कुणी काठावर. कुणी होते हुशार होते कुणी काठावर. आनंदाचे क्षण आम्ही घालवले बाकावर. आमच्या शाळेच्या मैदानात बसायला होता कट्टा. आमच्या शाळेच्या मैदानात बसायला होता कट्टा. मागल्या छान गप्पा कुणाच्या केल्या थट्टा. मोठे झालो आम्ही वाट झाली वेगळी. मोठे झालो आम्ही वाट झाली वेगळी. बालपणीच्या जगात येऊ आम्ही सगळी. येऊ आम्ही सगळी. श्वेता जाधव. स्त्रियांचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले. कवितेचं नाव आहे स्त्रियांचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले. तुमच्यामुळे शिकली या देशाची मुले. तुमच्यामुळे शिकली या देशाची मुले. ज्ञानाचा राजा तो महात्मा ज्योतिबा फुले. महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. तुम्हीच उघडले ज्ञानाचा दार. तुम्हीच उघडले ज्ञानाचे दार. स्त्री शिक्षणाचे तुम्हीच प्रेरणादाते. स्त्री शिक्षणाचे तुम्हीच प्रेरणादाते. स्त्रियांच्या शिक्षणाचे तुम्हीच भाग्यविधाते. मुलींनी लावला शिक्षणाचा लळा. मुलींनी लावला शिक्षणाचा लळा. भिडेवाड्यात उघडला शिक्षणाचा मळा. दीन दुबळ्यांचे बनलात आधार. दीन दुबळ्यांचे बनलात आधार. आधुनिक शिक्षणाचे तुम्ही शिल्पकार. स्त्रियांच्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती. स्त्रियांच्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती. सावित्री व ज्योतींची गावो कीर्ती. सावित्री व ज्योतींची गावो कीर्ती. एकजुटीचा मंत्र हा जपून ठेवा नाती. एकजुटीचा मंत्र हा जपून ठेवा नाती. शिक्षणाच्या जगात शोधू सावित्री आणि ज्योती. शिक्षणाच्या जगात शोधू सावित्री आणि ज्योती. श्वेता राजन जाधव. पुढची कविता आहे स्वातंत्र्याचे गीत आम्ही गाऊ. अभिमान जगाला स्वाभिमान दाऊ. स्वातंत्र्याचे गीत आम्ही गाऊ. अभिमान जगाला स्वाभिमान दाऊ. तेजस्वी तो सूर्य स्वराज्यात उगवला. तेजस्वी तो सूर्य स्वराज्यात उगवला. शिवबा सारखा पुरुष इतिहासात होऊन गेला. क्रांतिकारी झाशी इथेच धन्य. क्रांतिकारी झाशी इथेच धन्य. स्वातंत्र्यवीर गांधी स्मरणात लोकमान्य. इतिहास थोर आमुचा अवघ्या जगाला दाऊ. शिवबा भगत बाजी इतिहासात पाहू. इतिहास थोर आमचा अवघा जगास दाऊ. शिवबा भगत बाजी इतिहासात पाहू. श्वेता राजन जाधव. माझं गाव. विशालगडाच्या पायथ्याशी. विशालगडाच्या पायथ्याशी वसले आहे गाव. आयुष्यात मी मिरवेन घेऊन त्याचे नाव.
विशालगडाच्या पायथ्याशी वसले आहे गाव, आयुष्यात मी मिरवेन घेऊन त्याचे नाव. मुचकुंद ऋषीच्या नावाने नदीचा झाला उगम, 5 देवस्थाना आम्ही करत असतो वंदन. उंचच उंच डोंगराकडे आहे गावची शान, उंचच उंच डोंगरकडे, उंच उंच डोंगरकडे आहेत गावची शान. खळखळणारी मुचकुंदी दिसते किती छान. कोकणचा निसर्ग आहे खूप भारी, कोकणचा निसर्ग आहे खूप भारी. गावातील निसर्गाची बातच अवन्यारी. सुखाचा आहे कहर, सुखाचा आहे कहर. गावाला छायेचा पदर आहे. मोठ्यांना आदर करतो नात्यांची कदर. लांबच लांब डांबरी रस्ते, लांबत लांब डांबरी रस्ते. धावते त्यावर लालपरी, वेगाने आहे हिची चाल, हीच खरी सोनपरी. भेदभाव नाही कधी आहे एकमेव गाव, भेदभाव नाही कधी आहे एकमेव गाव. ओळख त्याची मिळवेन प्रभानवल्ली हे गाव, ओळख त्याची मिळवेन प्रभानवल्ली हे गाव. पिकत नाही कधी गावात माझ्या कापूस, पिकत नाही कधी गावात माझ्या कापूस. लाल मातीत वाढतो फक्त रत्नागिरी हापूस. निसर्गाचे वरदान आहे लाभलं असं गाव, निसर्गाचं वरदान आहे लाभलं असं गाव. लांजा तालुक्यात गाजते प्रभानवल्ली हे नाव, प्रभानवल्ली हे नाव. श्वेता राजन जाधव. निसर्ग सौंदर्य. पुढची कविता आहे निसर्ग सौंदर्य. कड्यावरून कोसळतात पांढरे शुभ्र ते झरे, कड्यावरून कोसळतात पांढरे शुभ्र ते झरे. डोळ्यात साठवावे निसर्गाचे हे रूप न्यारे. काळे कभिन्न खडक, काळे कभिन्न खडक मोठे मोठे किती. पाण्याला वरून पडताना वाटत नसेल भीती. झाडे हिरवी हिरवी, झाडे हिरवी हिरवी दाटी वाटीने वाढली. डोंगराने जणू हिरवी शाल घेतली. लांबून हे दिसते किती सुंदर चित्र, लांबून हे दिसते किती सुंदर चित्र. जवळ जाऊन पाहावं तर मन होईल मित्र. निसर्गाचे जतन, निसर्गाचं जतन जीवापाड करूया. रूपापुढे त्याच्या नतमस्तक होऊया, रूपापुढे त्याच्या नतमस्तक होऊया. श्वेता राजन जाधव. पुढची कविता सैनिक हो तुमच्यासाठी. तिरंग्याची शान मातृभूमीचा तू जीव की प्राण, तिरंग्याची शान मातृभूमीचा तू जीव की प्राण. लाभले आम्हा, लाभले भाग्य आम्हास भारतीय असल्याचा अभिमान. सदैव सैनिक तुम्ही सांभाळली मातृभूमी, आपली मातृभूमी. आजीवन तुमचे राहू आम्ही ऋणी, आजीवन तुमचे राहू आम्हीच ऋणी. भूक तहान विसरून घेई शत्रूवरती गरुडजे, भूक तान विसरून तुम्ही घेई शत्रूवरती गरुडजे. म्हणूनच घेतो आम्ही सुखाची ही झोप. देशासाठी अर्पण करती सदैव आपला देहप्राण. विसरून जीवन सारे देई हसत हसत बलिदान. सैनिक हो असे तुमचा सार्थ आम्हा अभिमान. घटना आहे माझ्या देशाची शान, घटना आहे माझ्या देशाची शान. तिरंगा असे त्याचा तो प्राण. सैनिका तुझला आमचा शतशा प्रणाम. सैनिक हो तुमचा सार्थ अभिमान. हात जोडूनी करी विनवणी ही श्वेता, हात जोडूनी करी विनवणी ही श्वेता. जणू सैनिक हा माझा
आपला देवच चिता जागता. हात जोडूनी करी विणवणी ही श्वेता, जणू सैनिक हा माझा, आपला देवच चिता जाणता. येई भरून हे उर, येई भरून ते उर, तिरंग्यात लिपटून तो प्राण, सैनिको असे तुमचा आम्हास सार्थ अभिमान, तुमचा आम्हास सार्थ अभिमान, सार्थ अभिमान. श्वेता राजन जाधव. पुढची कविता कुत्र्याची गंमत. आमच्या अंगणात आला एक कुत्रा, आमच्या अंगणात आला एक कुत्रा, दिसत होता भयानक, पण होता खूप भित्रा. मित्राने मला सांगितले नाव ठेवू मोती, मित्राने मला सांगितले नाव ठेवू मोती. मी म्हटलं जरा थांब, देतो त्याला चपाती. दिवसभर खेळला, रात्री शांत झोपला, मध्येच उठून जोरजोरात भुंकला. आवाजाने त्याच्या आली मला जाग, आवाजाने त्याच्या आली मला जाग. उठून बघतो तर काय, समोर होता वाघ. कुत्रा होता घाबरलेला, माझ्याकडे आला धावून, कुत्रा होता घाबरलेला, माझ्याकडे आला धावून. मी जोरात ओरडताच वाघ गेला पळून, मी जोरात ओरडताच वाघ गेला पळून. शिवम गुरव. पुढची कविता पाऊस. सोसाट्याचा वारा आला, आभाळ वाजले गड गड गड. सोसाट्याचा वारा आला, आभाळ वाजले गड गड गड. आई म्हणाली बाहेर नको जाऊ, पाऊस येणार तड तड तड. खिडकीत बसून बघत होतो, पाऊस होता थोडा थोडा. खिडकीत बसून बघत होतो, पाऊस होता थोडा थोडा. संध्याकाळ झाली तेव्हा बेडकाने केला जोरात ओरडा. अंगण सगळे ओले झाले, अंगण सगळे ओले झाले. आमचे मांजर भिजून आले, घरात येऊन अंग झाडले. दूध पिऊन पुन्हा पळाले. झाडे जोरात हलू लागली, तेवढ्यात दादा भिजून आला. झाडे जोरात हलू लागली, तेवढ्यात दादा भिजून आला. आई त्याला खूप ओरडली, आई त्याला खूप ओरडली. पाऊस घाबरून पळून गेला, पाऊस घाबरून पळून गेला. शिवम दत्ताराम गुरव. पुढची कविता आहे माझे घर. माझे घर सगळ्यात छान, माझे घर सगळ्यात छान. मिळतो मला जगात मान. नाही लावली विटा माती, नाही लावली विटा माती. दिसते आहे सुंदर किती. प्रवेश होतो खालून वर, घर झुलते झाडावर. गादी बिछाना मऊ मऊ, मुले खाती गोड गोड खाऊ. गादी बिछाना मऊ मऊ, मुले खाती गोड गोड खाऊ. घर वाटते नेहमी नवे, सगळ्या पक्ष्यांना वाटे नवे. वारा पाऊस घाबरती घराला, वारा पाऊस घाबरती घराला. सुगरण आहे मी, ओळखलात ना मला. सुगरण आहे मी, ओळखलात का मला. आकांक्षा जगन्नाथ जाधव. पुढची कविता आहे घुसमट पुरुष मनाची. घुसमट पुरुष मनाची. हृदयात दाटती मेघ, डोळ्यातून कोसळे पाऊस. सुखदुःखाच्या वाटेवर नको वाहून जाऊस. नको करू भूतकाळाचा पश्चाताप आणि नको करू भविष्यकाळाची चिंता. सुखी रहा वर्तमान, सुखी रहा वर्तमानात. नको करू कशाचा, नको करू कशाची गुंता. जागा दे अश्रूंना,
जागा दे अश्रूंना, येऊ दे तुफानी लाटा, मनातील रुखरुख खेला, मिळू दे सुंदर वाटा. पेरलं तसं उगवतरे, पेरलं तसे उगवतरे, ठाव आहे ना तुला, अश्रूंचा तो पाऊस वाढवूया सदापुला. अश्रूंचा तो पाऊस वाढवूया सदापुला. प्रेम देतं प्रेम घेतं, प्रेम देतं प्रेम घेतं, घे तू जगाला जिंकून, हृदयातील घुसमटीला टाक तू फुंकून, हृदयातील घुसमटीला टाक तू फुंकून. आकांक्षा जगन्नाथ जाधव. पाऊस खूप बरा वाटायचा. पुढची कविता. पाऊस खूप बरा वाटायचा, मातीच्या घरातला पाऊस बरा वाटायचा. मातीच्या घरातला पाऊस बरा वाटायचा, कारण तेव्हा तो घरामध्येही पडायचा. रोज शाळेची तयारी करताना तो नसायचा, रोज शाळेची तयारी करताना तो नसायचा, घरातून बाहेर पडताना नेमका हजर व्हायचा. खरंच मातीच्या घरातला पाऊस बरा वाटायचा. मग कुठेतरी तो टीप टीप करून घरात गळायचा, मग कुठेतरी तो टीप टीप करून घरात गळायचा. त्याखाली एखादं भांडं ठेवून त्यातच त्याला साठवायचा. खरंच मातीच्या घरातला पाऊस बरा वाटायचा. साचलेल्या चिखलात तो पोरांना लोळवायचा, साचलेल्या चिखलात तो पोरांना लोळवायचा. हातात हात घालून मातीत खुपसून खेळायला लावायचा. खरंच मातीच्या घरातला पाऊस बरा वाटायचा. कुरड्याचा त्रास मात्र खूप व्हायचा, उकिरड्याचा त्रास मात्र खूप व्हायचा, पण तरीही पाऊस हवाहवासा वाटायचा. खरंच मातीच्या घरातला पाऊस बरा वाटायचा. आकांक्षा जगन्नाथ जाधव. आठवणीतला पाऊस. पाऊस म्हणजे उत्साहामनी दाटलेला, पाऊस म्हणजे उत्साहामनी दाटलेला, निसर्गाच्या सानिध्यात गगनात आनंद मावलेला. पाऊस म्हणजे चार बाजूला दाटलेली हिरवळ, क्षणात दूर करते मनाला आलेली मरगळ. पाऊस म्हणजे चिखलाचाच राडा सारा, पाऊस म्हणजे चिखलाचाच राडा सारा, उघरट वास हवेतन, रस्त्यावर कचऱ्यांचा पसारा, रस्त्यावर कचऱ्याचा पसारा. पाऊस म्हणजे नदी नाल्यांना आलेला पूर, पाऊस म्हणजे नदी नाल्यांना आलेला पूर, अंगणात साचलेले पाणी अन कागदाची होडी जाई दूर दूर, कागदाची होडी जाई दूर दूर. पाऊस म्हणजे सुखाचा सहवास, खिडकीत बसून चिंब चिंब भिजण्याचा भास. पाऊस म्हणजे सुखाचा सहवास, खिडकीत बसून चिंब भिजण्याचा भास. पाऊस म्हणजे बरसणाऱ्या शब्दांच्या सरी, खोलवर मनात रुतलेली कविताच न्यारी, खोलवर मनात रुतलेली कविताच न्यारी. आकांक्षा जगन्नाथ जाधव. चला मदतीचा हात देऊ. पुढली कविता आहे, चला मदतीचा हात देऊ. महान कार्य करूया जखमींना देऊ जीवदान, महान कार्य करूया जखमींना देऊ जीवदान, अपघातग्रस्ताला करू रक्तदान, अपघातग्रस्ताला करू रक्तदान. आजारी असल्यास बोलवावी रुग्णवाहिका, चला लवकरात लवकर सर्वांना मदतीला असावे तत्पर. आजारी असल्यास बोलवावी रुग्णवाहिका, चला लवकरात लवकर सर्वांना मदतीला असावे तत्पर.
प्रथमोपचार करूनही देऊया कृत्रिम श्वासोच्छवास, त्यामुळे सजीवाचा वाचेल श्वास. पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवून अपघातस्थळी मदत करूया. सर्वांना सहकार्याचा हात देऊया. आकांक्षा जगन्नाथ जाधव. पुढची कविता आहे, अष्टाक्षरी रचना आहे. कवितेचं नाव आई. जन्म देते लेकराला तेच विश्व तिचे होते. जन्म देते लेकराला तेच विश्व तिचे होते. विसरते दुःख सारे बाळा पाहता असते. लहानाचा मोठा करी माया होत नाही कमी. हास्यासाठी लेकराच्या राहते उभी नेहमी. आई पडता आजारी घर उदास वाटते. आई घरासाठी श्वास नव चैतन्य असते. तिच्या असल्याने घर वाटे भरलेले. तिच्या नसल्याने जणू घर खायला उठले. आई होणं सोपं नाही. हवी त्यासाठी पुन्हा ये. भाग्यवंत ती लेकरे ज्यांना मिळते हो आई. आकांक्षा जगन्नाथ जाधव. पुढची कविता आहे, मी मुलगी. घरात जन्म झाला मुलीचा, कोणाला नकोसा तर कोणाला हवासा. घरात जन्म झाला मुलीचा, कोणाला नकोसा तर कोणाला हवासा. मुलगा असेल वंशाचा दिवा तर मुलगी आहे संस्कृतीचा दिवा. मुलगी असते घराची लक्ष्मी. मुलगी असते घराची लक्ष्मी. वाढवा तिला संस्कार करून. मुलीला सन्मानाने जगवा. अन्याय विरोधात आवाज उठवा. मी पण आहे या घरची मुलगी. उजळीन मन लावून शिक्षणाची पंक्ती. एक तरी मुलगी हवी प्रत्येक घरी. आनंदाचे तोरण लावेल दोन्ही दारी. मुलीच्या प्रगतीचा मनी धरा ध्यास. बदलवेल ती जगाचा इतिहास. आकांक्षा जगन्नाथ जाधव. सैनिक हो तुमच्यासाठी नाही काळजी स्वतःची. उभे सैनिक सीमेवर करती देशाचे रक्षण. गोळ्या झेलून छातीवर. चिंता करता देशाची कुटुंबाची पर्वा नाही. तुम्ही हात म्हणून घरी आरामात आम्ही. तुमच्या निधड्या छातीला आमची तोफांची सलामी. अजोड या कर्तृत्वाने नाही राहिली गुलामी. तुम्हा नाही थांबवत ऊन पाऊस निवारा. आहे तुमच्यामुळे सुरक्षित भारत सारा. आकांक्षा जगन्नाथ जाधव. पडद्यामागचा बाप. विश्वाचा भार सारा तुझ्याच रे माथी जडलेला. घरदार मुलाबाळांना देऊन घरट्यामध्ये तो दडलेला. 50ची उमर गाठून तारुण्य विसरून गेलेला. घाम गाळतो मनामध्ये पण कधीच नसतोस तू थकलेला. सुंदर स्वप्न सारे लपून छपून बघितलेला. वाऱ्या करत लोकलच्या पैशासाठी लटकलेला. कन्यादानी लेकीच्या ताठमानेने बसलेला. तू सुखी राहा म्हणून
खूप खूप रडलेला. कायम मन मारून स्वतःचे हातपाय झिजवत चाललेला तो बापच असतो, कुटुंबाला एकत्र जोडलेला. आकांक्षा जगन्नाथ जाधव. भयानक चक्रीवादळ. अवकाळी पावसाला सारं उद्ध्वस्त करून गेला. शेती वाडी नष्ट झाली. नाले नदी तुडुंब भरली. वादळ तेच फक्त नावे बदलतात. अचानक येऊन सर्व संपवून जातात. कित्येक घरटी उद्ध्वस्त झाली. पक्ष्यांची माळ नभी उडाली. वीज राणी चमकत येते. कडकडाट करीत जाते. कोप म्हणावा का ईश्वराचा की अधर्म झाला मानवाचा. आकांक्षा जगन्नाथ जाधव. करूया सन्मान नारीचा. अभिमान आहे मला स्त्रीच्या प्रत्येक रूपाचा. संसार करते ती सारा सुखाचा. दिवसभर ती स्त्री घरासाठी राबते. घर आणि नोकरी कसरत सुरू असते. सारं काही स्त्री ती मन लावून करते. तिला फक्त एकच कौतुकाची थाप हवी असते. शिवछत्रपतींचा इतिहास सांगतो. स्त्री आहे माते समान. माता भगिनींचे रक्षण करू नारीचा सन्मान. आकांक्षा जगन्नाथ जाधव. थोडं जगायचं राहून गेलं. थोडं दुःख थोडं सुख सोसायचं असतं. जे घडेल त्याला सहन करायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. वाऱ्यासोबत भिरभिरायचं असतं. बदलत्या जागाबरोबर बदलायचं असतं. जागांबरोबर बदलायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. फुलपाखरानं सोबत फिरायचं असतं. आकाशात झेपावून धरणीला विसरायचं नसतं. आयुष्य असंच जगायचं असतं. कुणासाठी काहीतरी प्रामाणिकपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना हसवायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. आकांक्षा जगन्नाथ जाधव. पुढची कविता आहे. एका विषाणूने वाट लावली देशाची. आनंदात चालले होते दिवस. आता दुःखाचे दिवस आले. ओळखी अनोळखीचे चेहरे रोज सोडून चालले. सहनशक्तीच्या पलीकडे ही स्थिती जात आहे. स्मशानात प्रेतही पुरकी जात आहे. हाक मारू कोणाला बंद दारे. मंदिराची रुग्ण रक्षणारे डॉक्टरी पूजा करते देवाची. आकांक्षा जगन्नाथ जाधव. कसा ओढावा हा गाडा संसाराचा. पुढची कविता आहे. कसा ओढावा हा गाडा संसाराचा. गुलाबाचं सुंदर फूल असा हा संसार. फुलतो पण त्याला मिळे काट्यांचा आधार. मंद असा सुवास दरवळतो अंगणात. पण बहरतो त्या काट्यांच्या कुंपणात. प्रेमाची ही आंबट गोड चटणी
तर कधी लागे भांडणाची तिखट फोडणी. अगदी छोटंसं घरटं पिलांसाठी बांधायचं म्हणून या संसारात गुंतायचं. पिलांची पाकळं होऊन उंच भरारी घेतात. चिमणा चिमणी त्यांची आस धरून राहतात. सुखदुःखाच्या वाटेवर फुलतो हा संसार. आयुष्यात कधी उजेड तर कधी येतो अंधार. कधी उजेड तर कधी येतो अंधार. आकांक्षा जगन्नाथ जाधव. माझा गाव माझी जबाबदारी. माझा गाव माझी जबाबदारी. करोना पसरत आहे घरोघरी. माझा गाव माझी जबाबदारी. करोना पसरत आहे घरोघरी. आपण सारे काळजी घेऊ. करोनाला पळवून लावू. सारखे साबणाने हात धुवू. आपली काळजी आपणच घेऊ. आपण रोग्यांशी नाही तर रोगाशी लढायचं. आपण रोग्यांशी नाही रोगाशी लढायचं. या कोरोना नामक असुराला पळवून लावायचं. प्रभानवल्ली गावात नाही द्यायचा करोनाला थारा. प्रभानवल्ली गावात नाही द्यायचा करोनाला थारा. करोनामुक्त होईल लवकरच गाव आपला सारा. जग त्रासले जरी करोनाने. आदेश पाळतो आम्ही जे दिलेले शासनाने. जग त्रासले जरी करोनाने. आदेश पाळतो आम्ही जे दिलेले शासनाने. सुरक्षित अंतर ठेवू. सुरक्षित अंतर ठेवू. मास्क लावूनच बाहेर जाऊ. दिसतात थोडी लक्षणे डॉक्टरकडे जाऊ. आपली व आपल्या परिवाराची काळजी घेऊ. आपली व आपल्या परिवाराची काळजी घेऊ. आकांक्षा जगन्नाथ जाधव. पुढची कविता. आपण पुढच्या कवयित्रीची कविता वाचूया. आई म्हणजे आई असते. आई म्हणजे आई असते तरी आपण म्हणतो ती कुठे काय करते. आपल्या यशाची ती गुरुकिल्ली असते. आई म्हणजे दुधावरली साय असते. आई म्हणजे आई असते तरी आपण म्हणतो ती कुठे काय करते. आपल्या पाठी ती खंबीरपणे उभी असते. कधी चुकलो तर मायेने समजावते. आई म्हणजे आई असते तरी आपण म्हणतो ती कुठे काय करते. आपल्या आयुष्यात ती अशी व्यक्ती असते की जे न सांगता आपल्या मनातले ओळखते. आई म्हणजे आई असते तरी आपण म्हणतो ती कुठे काय करते. आपल्यासाठी ती आयुष्यभर राबते. खूप कष्ट करूनही ती थकत नसते. आई म्हणजे आई असते तरी आपण म्हणतो ती कुठे काय करते. पाऊस आला आला पाऊस आला. ढगात विजांचा कडकडाट झाला. पाऊस खूप मोठा आला. जिकडे तिकडे चिखल झाला. टप टप थेंबाने तळे साचले नदीचे पाणी. नदीचं पाणी शेतात खेळे. हिरवळ सगळीकडे पसरली. माती ओली झाली. पक्षी नद्या डोंगर न्हावून गेले. आला पाऊस मोठा आता घर भर भर गाटा. आला पाऊस मोठा आता घर भर भर गाटा. या सत्रातली आपण शेवटची कविता वाचूया. बाबा. वडिलांसारखी व्यक्ती आयुष्यात खूप महत्त्वाची असते. वडिलांसारखी व्यक्ती आयुष्यात खूप महत्त्वाची असते. सर्वांना मदत करूनही त्यांची काही अपेक्षा नसते. कुटुंबाला काही कमी पडू नये म्हणून कामाला कधीच थकत नाही. वडिलांसारखा सन्मान मी कोणालाही देणार नाही.
काही हवं असेल तर नाही म्हणत नाही, काही हवं असेल तर नाही म्हणत नाही, बाबांसारखा मनाने श्रीमंत मी कोणी पाहिला नाही. छोटी चूक असेल तर पोटात घालतात, चांगले काम केले तर तोंड भरून कौतुक करतात. प्रेम करूनही डोळ्यात जो दाखवत नाही, त्या वडिलांसारखी व्यक्ती या जगात असूच शकत नाही. श्रुती प्रमोद दळवी. मित्रहो, आपण या ठिकाणी या सत्रातील ही आपण शेवटची कविता वाचली. आता आपण यानंतर दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा सर्वांचं आपण स्वागत करू. धन्यवाद.